निराधारचे कोणतेही पैसे रोखलेले नाही। उलट आता व्यवस्था अशी केली आहे, पूर्वी निराधारचे पैसे कलेक्टरकडे तिथनं खाली, आता थेट खात्यात देतो। आता फक्त ज्या लोकांचे केवायसी होऊ शकले नाहीत, प्रत्येक जिल्ह्याला सांगितलेलं आहे 10% लोक आहेत की ज्यांचे केवायसी अद्यापही झालेले नाहीत। जिल्हाधिकाऱ्यांना त्याचे टार्गेट दिलेले आहेत। ते केवायसी झाल्यानंतर अशी व्यवस्था केली आहे की निराधारचे पैसे हे 1 तारखेला त्यांच्या खात्यामध्ये जातील। आणि म्हणून हा सिलेबसचा बाहेरचा प्रश्न असला तरी उगीच लोकांना वाटेल की आम्ही कुठले तरी हे पैसे थांबवलेले आहेत। अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा। थँक्यू।